हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर येस, लास्ट ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल किंवा नसेल बघितला तर मी आलेले आहे आता स्वीडनला. आणि इथलं वेदर जे आहे खूप छान आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. जस्ट मी उठले अँड जस्ट विंडो ओपन केली तर बाहेर बघते स्नोफॉल होतोय. खूप खूप छान वाटतंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप छान मला व्हिडिओ बनवायला एक्साइटमेंट आहे, कारण आता मी इथून पुढे सगळे व्हिडिओज माझे iPhone 16मध्ये शूट करणार आहे. कारण इकडे आल्या आल्या मला आयफोन मिळालेला आहे, iPhone 16. सो आणि आता मी तुम्हाला दाखवते बाहेर स्नो कसं हे होतंय स्नोफॉल. हे कसं आहे. नाही नाही परत नाही त्याला वर घे. ह्याला आणखी नाही वर दोन्ही दाबून. मोबाईल ठेवली. एक मिनिट मला विंडो ओपन करायचं कळत नाहीये. हा कसं हे दोन्ही प्रेस करू का? आणि त्याला वर कर. ओके. आता वर. मला वाटलं पडतं. हे नाही ओपन होत का? नाही. इतकी थंड हवा येते. हे बघा बाहेर स्नो, पूर्ण असं स्नोची चादर पसरली लिटरली. काय व्ह्यू आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि थंड पण इतकी मस्त थंड हवा येते ना, यू कॅन सी. वाव खूप छान वाटतंय. आणि इतकी थंड हवा आहे ना, म्हणजे जर आपण थोड्या वेळासाठी विंडो ओपन केली पण एवढी थंड हवा आली तर घरांमध्ये कसं हीटर असतात इथे, त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही आहेत. हीटर जर नसते तर मग काही खरं नसतं. सो येस, आणि आज मी व्लॉग शूट करते. परत हे प्रेस करायचं का योगेश? प्रेस करून परत हे घ्यायचं का खाली? ओके, परत एक मिनिट पकडा मग. कारण सगळ्या गोष्टी अजून इकडे माझ्यासाठी पण नवीन आहेत आणि मला पण ह्या काय म्हणतात ना, माहीत करून घ्यायला शिकायला वेळ लागेल थोडासा. सो येस, आणि आज मी ठरवलं की मी आज माय फर्स्ट डे इन स्वीडन शूट करणार आहे. तर लेट्स सी. आज खूप कामं पण आहेत मला, कारण ज्या काही इंडियातनं मी बॅग पॅक करून आलेली आहे त्या मला अनपॅक करायच्या आहे अँड सगळं व्यवस्थित मॅनेज पण करायचं आहे. सो येस, अँड थोडं घर पण मॅनेज करेल. तर असं आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि आता हे कसं माझ्यासाठी थोडंसं अवघड होणार आहे, कारण बाहेर म्हणजे जायची आपल्याला खूप सवय असते आणि स्पेशली इंडियामध्ये तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यात तर मी 1-1.5 वर्ष मुंबईमध्ये राहून आली, म्हणजे एकदम क्राऊडेड प्लेसमध्ये. हो की नाही योगेश? एकदम क्राऊडेड प्लेसमध्ये राहून आली आहे. आणि आता इथे एकदम शांत जागेत. म्हणजे तुम्हाला आल्यानंतर कसं वाटलं होतं अगोदर? तर पीसफुल एकदम, आश्रमामध्ये आल्यासारखं. आश्रमामध्ये काय म्हणजे स्टेशनला. हिल स्टेशनला. ओके, म्हणजे एक इतक्या लवकर तर ओपिनियन देणं म्हणजे योग्य पण नाही राहणार. बट खरंच हे छान आहे, हे तर छान आहे नो डाऊट. बट सोशलाइज लाईफ जी म्हणतो आपण, सोशलाइज्ड, ती इंडियामध्ये बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. सगळे तुमच्या आजूबाजूला फ्रेंड्स असतात काय काय. बट या हे पण एक्सपिरियन्स घेणं महत्वाचं आहे. ओके नाही? कुठे आता या म्हणली तू. या लाईक आता मी माझं काय बोलतात ना, सनराईज बघ ना किती छान आले. आज पण सनी डे असेल कदाचित. येस, येस, अँड आज व्हॅलेंटाईन डे पण आहे. आज व्हॅलेंटाईन डे पण आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. सो
येस, हेच ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग होतं की आमची लास्ट मंथ ॲनिव्हर्सरी होती अँड ती तर आम्हाला काही सोबत सेलिब्रेट नाही करता आली आम्हाला, कारण होतं व्हिजा आलेला नव्हता माझा अँड ऑल. बट आता मग विचार केला होता की ॲटलिस्ट व्हॅलेंटाईन डे तरी सोबत सेलिब्रेट करू, कारण माझ्या बर्थडेला पण आम्ही सोबत नव्हतो. सो आता आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आम्ही भेटलोय, खूप छान वाटतं. आणि थोड्या वेळाने आम्ही खाली जाणार आहोत, छान छान फोटोज काढू, कारण 6 मंथ्सपासून आम्ही भेटलेलं नव्हतं. ओके ना, 6 मंथ्सपासून भेटलेलं नव्हतं म्हणून माझ्याकडे एकही फोटो नव्हता. अॅनिव्हर्सरीला पण तेच फोटो रिपीट, स्वतः फोटो काढणार. आणि किती छान वाटतंय सनकिस्ट. छान. स्टे ट्यून्ड. आणि आता पहिले तर मी कामं आवरते, मला बॅग पहिले अनपॅक, आणि हा योगेशचं पण ऑफिस आहे ते ऑफिस करतील आणि मी बॅग अनपॅक करते आणि सगळं लावायचा प्रयत्न करते, गोष्टी अरेंज करते व्यवस्थित. हे बघा, ह्या सगळ्या अशा बॅग्स आहेत, आता ओपन केल्या आहेत आणि ह्या 2 बॅग्स मी कॅरी केल्या होत्या. खूप सारं सामान याच्यामध्ये आहे, ट्रेडिशनल अँड ऑल, कपडे हे ते जेवढं आणता आलं ना सगळं आणलंय. आता हे मी छान असं व्यवस्थित कपाटामध्ये ऑर्गनाईज करते. अँड बाहेर बघा परत स्नो सुरू झालाय. वाव, व्हॉट अ व्ह्यू. परत आता स्नो होतं इकडे. फ्लाईटमधून ट्रॅव्हल करताना बॅगची काय अवस्था होते हे बघा. मी इतकं जपलं होतं ह्या बॅगला, कारण मला खूप आवडतं ह्या बॅगचं कलर. ही एक बॅग, ती एक बॅग, कलर खूप छान आहे. मी ह्याला खूप जपलं होतं, कारण मी 4 to 5 मंथ्स नाही, 3 to 4 मंथ्स अगोदरच बॅग्स परचेस केल्या होत्या. आणि बघा फ्लाईटमधून ट्रॅव्हल करताना बॅग्सची कंडिशन कशी झालेली आहे. लिटरली स्क्रॅचेस अँड ऑल. सो त्याच्यामुळे ना बॅगमध्ये जास्त इन्व्हेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं एअर ट्रॅव्हल करताना. ही बॅग पण जरा झाली आहे खराब इकडं असं. हे मी सकाळी कितीची बसले होते, 9:30 वाजता काहीतरी मी अनपॅक करायला बसले आणि अजून पण नाही आवरलं. मी इतकं सगळं सामान घेऊन आली माहिती, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सामान आहे. त्याला ऍटलीस्ट तुला 1-2 दिवस लागतील. करेक्ट. पण मग ऍटलिस्ट थोडंफार तरी, पण मला डोकंच नाही चाललं, इतकं सामान आहे ना की समजतच नाही कुठं काय ठेवायचं. मी पण सेम 2 बॅग आणल्या होत्या, मला पण 1-2 दिवस लागले होते सेटअप करायला पूर्ण. आता तेच झालं की आता ब्रेक घेतला आणि मग थोडंसं फोटोशूट केलं, कारण आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आम्ही छान फोटोशूट सुद्धा केलेलं आहे, कारण आज जसं की म्हटलं व्हॅलेंटाईन डे आहे आणि आमचा एक पण फोटो सोबत नव्हता. हो की नाही? मस्त येतं रे गोरे गोरे. गोरे येतं. नाही ऍक्च्युली योगेश गोरे झाले माझ्यापेक्षा ऑलरेडी. हे बघा असं दाखवलं, समोर घ्या थोडासा हात. इसका मतलब इससे 2 गुना ज़्यादा और मैं गोरी होने वाली हूँ. कारण ऑलरेडी माझा थोडासा टोन तुमच्यापेक्षा फेअर आहे. हो की नाही? येस. आत्ता नाही, अगोदर. बरं ठीक आहे. मी किती, तुम्ही 6 मंथ्स थांबले ना, आपण 6 मंथ्स नंतर परत व्हिडिओ बनवू आणि असा हँड ठेवून चेक करू की कोण. पण मी जिंकन, कारण मला त्यावेळेस 1 वर्ष झालेलं असं. काही पण लॉजिक, जितके जास्त दिवस राहू तितकं हे होणार आहे का, असं काही नाही आहे. अँड आत्ता मग योगेशचं पण काम चालू आणि मला थोडंसं ना कंटाळा आला होता, मग मी पण ब्रेक घेतला आहे. नाश्ता वगैरे ऑलरेडी आमचा झाला होता. अँड ठीक लागतं, औषधासारखं लागतं थोडंसं. मल्टीविटामिन. फोटो काढून कुठं असंच बसून काढू की, आपल्याला इथंच राहायचं आता. फोटोज आपल्याला करायचं ते. अच्छा हां, वरचं का? ते आपण डेकोरेट करू मस्त, त्याला ठेवूया कसं. येस. जिथं जाऊ तिथं डेकोरेट करतो आपण. काय राहायला पाहिजे, होम फिलिंग आली पाहिजे, होम फिलिंग. येस. तर असं आहे. आणि आलं नाही की दुसऱ्या दिवशी मला असं थोडंसं सर्दी झाल्यासारखं वाटतं, कारण ऑफकोर्स वेदर इकडं खूप एक्स्ट्रीम कोल्ड आहे त्याच्यामुळे. आणि थोडासा ब्रेक घेते आणि पुन्हा आवरते. आणि वेदर बघा, आज पण छान सनी असं वेदर आहे. सकाळी तर स्नोफॉल होत होता, बट आता थोडंसं सनी आहे. असं चेंज होत राहतं का?
सारखं म्हणजे कधी असं. अनप्रेडिक्टेबल ऍटमॉस्फिअर इकडचं. हो का? काय होईल. सकाळी आय गेस -11. आपल्याकडे इंडियामध्ये समर मध्ये कंटिन्यू ऊन असतं, विंटर मध्ये थंडी थंडी असते असते. आणि रेनी सीझन मध्ये रेन. रेन असतं. तिथं एका दिवसात 3 ऋतू बघायला भेटतं. हो ना. पण आता इंडियामध्ये पण तसंच होतं माहितीये का, कधी पण अचानक पाऊस पडतो, कधी पण ऊन येतं, कधी पण काय होतं, असं होतंय आता. इंडिया हळूहळू सगळ्या काय बोलतात ना, परप्रांतीय गोष्टी ॲडॉप्ट करते. मग ते एन्व्हायरमेंट पण झालं तर त्याच्यामध्ये. ओके, तर येस, मी आता थोडासा ब्रेक घेते आणि पुन्हा आवरायला लागते. ठेवते ना, मी इकडचं आवडते जरा किचन. किचन बघा, इतका छान असा व्ह्यू आहे, डायनिंग टेबल. तुम्ही लोक इथे बसत नाही का जेवायला? असं एवढं यायचं बघा, सामान डायनिंग टेबल नाही आहे, तुम्हाला ते स्टोअर टेबल वाटतं. एक स्टोरेज रूम सारखं, स्टोरेज काय म्हणतो, स्टोअर रूम सारखं एक स्टोअर टेबल वाटतोय. सगळं काही आणलं त्याच्यावर ठेवलंय. तो व्ह्यू पण असं छान एन्जॉय नाही करतायत. सो आता नाव माय टार्गेट इज एक गोष्टी घराच्या कॉर्नरच्या. मला आता येऊन तर आणखी 1 दिवसच झालाय, बट जसं जसं मला वाटते की हे चेंजेस करायचे, ते करायचं, तसं तसं हळूहळू मी स्टार्ट केलंय ऑलरेडी. कारण आज न उद्या परत मलाच करायचं आहे, म्हणून मग मी हळूहळू एक गोष्ट स्टार्ट करते. एक कॉर्नर, मग असं 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 आहे. बेडरूममधलं सामान तर लावून दिलं, म्हणजे जे बॅग होता ते अनपॅक केलाय. बट जसं मनासारखं पाहिजे तसं अजून मी लावलेलं नाही. बट मेन टार्गेट होतं की त्याला अनपॅक करणं. अँड नाऊ आता हे थोडंसं किचनचं म्हटलं, हे एक आहे, तर हे एक आवडते. आणि मग हळूहळू छोटे मोठे चेंजेस तर होत राहणार. ओके, आवरून घेते फटाफट एकदा. संकट निवारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. आणि कंप्लीट दिवस आम्ही घरात काढल्यानंतर आता फायनली बाहेर निघतोय. अरे ये नाही हा, तेच की आता तोच आमचा विषय चालू होता की आपण फर्स्ट डे इन स्वीडन असा शूट करतोय आणि तो घरातच वाढले. आता मी घराच्या बाहेर निघतोय. अरे किती लाजतो रे. लाजणारा व्यक्ती. ठीक आहे, त्याला कम्फर्ट येऊ दे, मग घेते काय त्याला. करतो काय नाही, आता बाहेरचं नाही. बरं ठीक आहे, हाय हॅलो कर फक्त. ओके, तर हा आकाश आहे. तुम्ही एक व्हिडिओ मध्ये त्याला बघितलं असेल. तो सध्या शाई फील करतोय. जेव्हा तो कम्फर्टेबल होईल तेव्हा त्याला आपण व्हिडिओत घेणार आहोत. आणि आता आम्ही फायनली बाहेर पडतो. किती वाजले? 6:30 झाले आता. आणि आता कसं होतंय ना, ऍक्च्युली जेट लॅग बोलतात ना, तसं काहीतरी माझ्यासोबत होतंय. म्हणजे टाइम मी फॉलो करते इंडियाचा. आता तिकडे 10:30 झाले, तर मला असं वाटतं हा खूप लेट झालंय. भले की इथं 6 झालेत फक्त, बट होतं ते. जे कुणी फर्स्ट टाइम अब्रॉड येतं, हे सगळ्या गोष्टी होतातच, सवय लागेल. सो आता आम्ही निघतो बाहेर, कारण इतक्या दिवस हे लोक जे आहेत फ्रोझन रोटीचा प्रकार असतो इकडे, ते खात होते. आणि आता मी आले आहे, तर मग मी पोळ्या बनवणार घरी, म्हणून आम्ही आता आटा घ्यायला जातोय. कुठे जातोय आपण? इंडियन स्टोअर मार्केट. ओके, इंडियन स्टोअर मार्केटला आम्ही जातो. जवळ आहे का? म्हणजे वॉकिंग डिस्टन्स नाही? अच्छा, बस? ट्रेन. ओ, फर्स्ट. अच्छा, म्हणजे फर्स्ट टाइम मी आता मेट्रोने ट्रॅव्हल करणार आहे इथल्या स्वीडनच्या. तर माझ्यासाठी पण नवीनच एक्सपिरियन्स असणार आहे. तर चलो, चावी घेतली? अरे वा, हा फ्लॅग तर मी नोटीसच नाही केला. मग भाई, अरे वा, मस्त. आल्या एंट्रीलाच हा असा फ्लॅग लावलाय. हे असं पास असतं इकडं. सध्या तर आकाशने त्याचे दिले मला, कारण अजून माझं कालच आले तर बनवलं नाहीये. सो हे पास आहे असा. जास्त थंडी आहे बाहेर.
तरी ठीक आहे. सकाळी मायनसमध्ये होती. -11 होतं ना काहीतरी. हो. अच्छा इकडे जायचंय. हे इकडं मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे ही बघा, ही आमचं अपार्टमेंट हे समोर आणि हे इथे मेट्रो स्टेशन जवळ आहे. हो. आमच्या स्टॉपपासनं सेकंड स्टॉपवरच आहे हा की शिस्ता ना, शिस्ता गॅलरिया मॉल, जिकडं इंडियन स्टोअर आहे. आणि आता आम्ही इंडियन सामान घ्यायला आलोय. इंडियन सामान ग्रोसरी घ्यायला. हा, इंडियन ग्रोसरी घ्यायला आलोय. इंडियन सामान. कसं वाटतंय तुझ्या? हे सगळे ना खूप जास्त ब्रँडेड प्रोडक्ट्स माहिती आहे का. बट तुझ्या गरजेच्या वस्तू भेटतात नाही तर मुलींच्या युजली. बेनिफिट हे जे टिंट आहे ना, बेनिफिटचं हे इंडियामध्ये खूप जास्त व्हायरल आहे. ओके. लोक यूज करतात आणि त्याचा ड्यूक माझ्याकडे आहे. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त बघा कसं आहे इकडं. काय विचार चालू आहे योगेश? घ्यायचा? अच्छा. कितीला आहे ते रेडवालं? 400. नॉट वर्थ. तुम्हाला 400चं एखादं मेकअप प्रोडक्ट दिलं तर आय एम नॉट अ टेडी गर्ल. इंडियन गोष्टी येतात की. कचोरी पण मिळते उगीच रेडीमेड. अच्छा. नमकीन. बेसिकली हे इंडियन स्टोअरच आहे वाटतं. पंजाबी शक्कर, गुड वगैरे बरंच काय काय इंडियन गोष्टी आहेत बऱ्याच बेसिकली, हो की नाही. मोठ्या पण आहे का? राईस पफ, मखाना. काय घ्यायचं? हे काय? अद्रक. हा नाही आहे का? संपली आहे का? मला काय माहिती आहे का? आवळा नाही घ्यायचा? आवळा घ्यायचा. हेल्दी असतो आवळा, खायला पाहिजे. कसं आहे चांगले बघून घ्यायला लागत. घेऊ का मी? तिघांना 3 घ्या. हे बघा, आज फर्स्ट डेलाच शॉपिंगसाठी आलोय.
जॅकेट वगैरे बघायला शॉपिंग करणार मी आज नाही. आज मी सगळं बघून घेणार, 2-3 ठिकाणी रेट्स कम्पेअर करणार, कारण मला माहित नाही ना इकडचं कसं असतं काय. आज नाही घेणार आज जस्ट बघून घेते सगळं. पण मला इतकं छान वाटलं माहितीये का, हे जे असं इन्फ्लुएन्सर्स कडे वगैरे हे जे ब्रँड बघते ना मी, बेनिफिटचे, डिओरचे, स्मॅश बॉक्स, कायली, हे सगळे असे बघत होते मी माहितीये का, ब्रँडेड भेटतात. पण खूप लोक इकडून नेतात मेकअपचे प्रोडक्ट्स. आता जस्ट आम्ही आलोय आणि आज फर्स्ट डेलाच बाहेर पडले शॉपिंग मॉलमध्ये, आणि फर्स्ट म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे. ओके, तर आत्ता आम्ही आलो आहे घरी, आणि आज फर्स्ट डेलाच मी बाहेर गेले, आणि व्हॅलेंटाईन डे पण आहे. सो मला गिफ्ट भेटलेलं आहे योगेशकडून. फर्स्ट ऑफ ऑल तर कॅप घेतली, कारण नेसेसरी आहे, खूप जास्त इकडं खूप थंडी आहे. अँड गिफ्ट मला भेटलेलं आहे, आय विल शो यू. हे जॅकेट, हे गिफ्ट दिले मला योगेशनी. इकडं पीसेस ब्रँड आहे, आणि आज खूप छान ऑफर, ॲक्च्युली सगळ्याच शॉपवर ऑफर होती योगेश, हो की नाही? सगळ्याच शॉप्सवर आज ऑलमोस्ट ऑफर होती. अँड तर खूप छान ऑफरमध्ये ते आम्हाला भेटलंय, ऑलमोस्ट हाफपेक्षा पण कमी प्राईजमध्ये, हो की नाही? त्याच्यामुळे मग जॅकेट घेतलेलं आहे एक असं. थँक्यू फॉर माय व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. सेम टू यू. ओके, तर ठीक आहे, माझ्याकडनं मी तुला जॅकेट दिलं. मी इंडियातून खूप सगळं सामान घेऊन आले, खायचं प्यायचं हे ते. प्यायचं काय आणलं? प्यायचं काही नाही आणलं. ओके, तर आता आम्हाला लागलेली आहे भूक, सो आता मी जेवण बनवणार, कारण अजून मला इकडचं नवीन आहे. तर आणि आम्ही बाहेर पण गेलो, सो तर आम्ही जेवण बनवतो पटापट. आता मी पोळ्या बनवणार आहे, मी आटा आणलेला आहे बाहेरून, आणि इकडं योगेश करत आहे आलू मटरची प्रिपरेशन. फर्स्ट टाइम मी तुमच्या हाताने बनवायला खाणार आहे योगेश. इंडियामध्ये कधी नाही बनवलं, बाहेरून भेटणार आहे मला खायला. खूप दिवसानंतर चपाती बनवली जाते आणि पहिली चपाती फुगली. खूप दिवसानंतर मी नाही बनवते, इथे बनवताय तुम्ही चपाती खाणार. बनवलेली नाही तर आजपर्यंत रेडीमेड होतं आमचं. तसं मी पण खूप दिवसानंतर बनवते, कारण मुंबईमध्ये होतं ना, जास्त बाहेरच खायचं. घरी गेल्यावर पण आईतच भेटत होतं सगळं, मन पूर्ण असं. स्वीडन मधला पहिला स्वयंपाक, रसोई. इसका क्या बोलते, उद्घाटन नाही, ते फर्स्ट टाइम रसोईमध्ये काही बनवल्यावर हे देतात ना शगुन, तसं पाहिजे मग मला आता. पहिलीच पोळी आपली चांगली नाही झालेली. झाली. हे कसं थोडस ना आटा काही व्यवस्थित नाही वाटत मला, इतका पाहिजे तितका.